हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रिया कुठार व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर तुम्ही सगळे कसे आहात? अपेक्षा करते की मस्तच असाल. तर आज होता दुर्गाष्टमी, भवानी देवीची उत्पत्ती होता गुरुवार, पुन्हा श्री रामनवमी. सगळं कसं एकत्रच साधून आलं होतं ना. तर पहा, आज सगळ्यात सुरुवात मी केलेली आहे हळदी लेपनापासून. आणि जे गायत्री पद्म दिसते ना, तर मी ते ठिपके टाकून मी स्वतःच काढले होते. त्याला काय मी छापा वगैरे नव्हता मी त्याला मांडला. तर हे पहा, मी टिपके टाकून म्हणजे 6 ठिपके असे टाकून त्याला मी जॉईंट केले होते त्या रेषा. अशी साधी सिंपल रांगोळी मी काढलेली होती. तर भवानी देवीची उत्पत्ती कशी झाली मी थोडक्यात माहिती सांगते. भवानी देवी ही दुर्गा देवीचे एक शक्तिशाली रूप मानले जाते. हिंदू पुराणानुसार जेव्हा राक्षस महिषासूर याने देवांना त्रास दिला, तेव्हा सर्व देवांनी आपली शक्ती एकत्र केली. त्या शक्तीतून देवी दुर्गेचा अवतार झाला. हाच भवानी देवीचा मूळ स्वरूप आहे. देवीने सिंहासनावर बसून महिषासुराशी युद्ध केले आणि त्याचा वध केला. त्यामुळे तिला महिषासुरमर्दिनी असेही म्हणतात. महाराष्ट्रात विशेषतः तुळजाभवानी मंदिरामध्ये भवानी देवीची पूजा खूप प्रसिद्ध आहे. दुर्गा अष्टमी हा नवरात्रीमधील 8वा दिवस असतो. या दिवशी देवी दुर्गेच्या शक्ती रूपाची पूजा केली जाते. लोक कन्या पूजा म्हणजे कुमारी पूजा करतात. लहान मुलींना देवीचे रूप मानून त्यांची पूजा केली जाते. अनेक ठिकाणी हवन, जप, आरती केली जाते. हा दिवस वाईट शक्तींवर चांगल्या शक्तीचा विजय दर्शवतो. दुर्गा अष्टमीला देवीची कृपा मिळवण्यासाठी उपवास व पूजा केली जाते. नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुख शांती येते. श्रद्धेने केलेली पूजा मनोकामना पूर्ण करते असे मानले जाते. तर हे जे तुम्ही पाहत आहेत ना, म्हणजे हे हवन सामग्री आहे जे की मी घरीच तयार केले होते. आपलं सगळं ते असते ना, नारळाचं वगैरे सगळं, किंवा त्याच्यामध्ये कापूर वगैरे काय काय असतं, म्हणजे ते सगळं हवन सामग्री एकत्र करून मी ते मिक्सरमध्ये वाटून असं ते धूप जळालं ना, त्याच्यावर शेवटी मी ते टाकते आणि पूर्ण घरभर फिरवते. तर ही जी माझी मूर्ती पाहताय ना तुम्ही, ही खूप जुनी मूर्ती आहे आणि इतकी जड आहे ना ही, अक्षरशः म्हणजे खूप जड आहे ही मूर्ती आणि खूप मोठी पण आहे बरं का. सगळ्या देवांपेक्षा सगळ्यात मोठी मूर्ती माझी हीच आहे. तर माझ्या सासूबाईंच्या काळातली ही मूर्ती आहे. म्हणजे पहा तुम्ही किती जुनी मूर्ती असणार आहे. आणि अशा मूर्त्या आता भेटत पण नाहीत बरं का. जरी भेटल्या तर थोड्याफार हलक्या भेटतील किंवा थोडंसं त्याच्यामध्ये मिलावट वगैरे असेल. तर खूप म्हणजे अशी भारी आणि एकदम भक्कम आणि जड मूर्ती आहे ही. तर हे पहा, श्री हनुमान चालीसा. आज रामनवमी होती म्हणून मी जे काही मला सामान भेटतं ना, मी त्याच्यामध्येच थोडंसं पूजा करून घेत असते. माझा ठास नसतो की हेच पाहिजे तेच पाहिजे. माझ्याकडे जे काही सापडतं ना, मी घरामध्ये शोधून हुडकून काढते आणि पूजेमध्ये ठेवते. तर मी हे ऑनलाईन मागवलं होतं, हनुमान चालीसा, दोहा वगैरे, चौपाई सगळं आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे खूप भारी आहे बरं का. हे लाकडाचंच आहे. मिशोवरून मी मागवलेलं होतं. परंतु आता हे फार छान वाटत आहे, सुंदर दिसत आहे. परंतु जेव्हा पावसाळा येतो ना, तर त्यावेळेस ह्याला अशी थोडीशी बुरशी आल्यासारखी येते बरं का. कडकडनी, आतमध्ये नाही, फक्त कडकडनी थोडंसं बुरशी आल्यासारखं येते. पाऊस पडल्यानंतर एखाद्या फोटोच्या पाठीमागे कसं थोडंसं ते बुरशी आल्यासारखं होतं ना, भुरा, तर ते तसं होतं. मी फसले. तुम्ही नका घेऊ हे, जरी तुम्हाला ऑप्शनमध्ये दिसत असेल तर. तर आता आज होती रामनवमी. तर मी जेवढा काही घरामध्ये प्रसाद वगैरे बनवलेला होता ना, तर तोच मी दाखवलेला आहे. आपलं साधं सिंपलच मी बनवलेलं होतं, खूप काही नव्हतं केलं.
तर इथं आम्हाला जायचं होतं श्रीराम यांच्या मंदिरामध्ये. तर हे पहा तुळजापुरामध्ये गावात कसं इतकी रांगोळी दीप प्रज्वलित केलेलं होतं हे भवानी रोडला खाली आर्य चौकामध्ये. तर इथं पण आम्ही गेलो आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर श्रीराम मंदिर होतं, तिथं पण आम्ही गेलो, दर्शन वगैरे तिथं पण केलं. किती असं लख प्रकाश पडला होता, इतकं मस्त वाटत होतं ना मंदिर. तर आता मी थोडीशी राम नवमीविषयी थोडीशी माहिती सांगते, मला जे काही माहिती आहे ते. तर रामनवमी हा हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा सण आहे. या दिवशी लॉर्ड राम म्हणजे श्रीराम यांचा जन्म झाला असे मानले जाते. हा सण चैत्र नवरात्रीच्या 9व्या दिवशी साजरा केला जातो. राम हे भगवान विष्णू यांचे 7वे अवतार आहेत. त्यांचा जन्म अयोध्या येथे झाला. घरात व मंदिरात रामाची पूजा व आरती केली जाते. म्हणजे राम रक्षा स्तोत्र, राम भजन, रामनाम जप केला जातो, भजन कीर्तन केले जाते. काही लोक रामनवमीचा उपवास पण करतात बरं का. तर प्रसाद म्हणून ना गूळ पाणी किंवा फळे दिली जाते. सत्य, धर्म आणि आदर्श जीवनाचा संदेश देणारा दिवस मानला जातो. श्रीराम यांच्या जीवनातून प्रामाणिकपणा, कर्तव्य आणि संयम शिकायला मिळतो. घरात सुख, शांती आणि सकारात्मकता येते असे मानले जाते. तर दर्शन वगैरे झाल्यानंतर आता आम्हाला इथं जायचं होतं धाकट्या तुळजापूरला. तुळजापूर खुर्द असे नाव आहे ह्या तुळजापूरचं. तर इथली जी मूर्ती आहे ना ती मूळ मूर्ती आहे असं मानले जाते. तर एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये ही देवी सापडली होती. मला जेवढी काही माहिती आहे तर मी तुम्हाला सांगते. एखादे देवस्थान म्हटले की अनेक दंतकथा त्या बाबतीत प्रचलित असतात बरं का. तर हे जी मूर्ती आहे ना शके 1861च्या माघातील कृष्ण पक्षात या गावच्या शेतकरी रामा विठोबा माळी यांचा नोकर शेत नांगरीत असताना संध्याकाळच्या वेळी म्हणजे बरोबर 5:30-6च्या गोजर मुहूर्तावर प्रसन्न वातावरणात दिवसभराच्या श्रमाने विश्रांती घेत असताना त्याचे बैलही आकस्मिक थांबल्याने त्याने पाहिले. उत्सुक सेवकाने पाहिले की नांगराचा फाळ एका मोठ्या शिलेने अडवला आहे. तत्काळ त्याने शिलेसमोर करून पाहिले तर तिथे अशी भव्य अशी दिव्य मूर्ती महिषासुरमर्दिनीची मूर्ती दिसली. तर तेव्हापासून ज्या म्हणजे शेतकऱ्याच्या शेतामध्ये ती मूर्ती सापडली ना तर तीच यांनी इथं मंदिर वगैरे स्थापन केलं. तर त्यांचे पुढील जे आहेत ना त्यांचे सध्याचे मुलं वगैरे त्यांचे अंश तर ते देवीची नित्य पूजा करतात. देवीची सकाळ सायंकाळ आरती वगैरे सगळं करतात. तर ह्या देवीची म्हणजे दर्शन घेतल्याशिवाय तुळजाभवानीचं दर्शन पूर्ण मानलं जात नाही असं म्हणतात. तर पहा मी थोडे इथं उशिरा आलो होतो, आम्हाला 10-10:15 वाजले होते यायला इथं. तर तिथले पुजारी काका वगैरे आहेत ना तर त्यांनी सगळं मंदिर साफ वगैरे करून असं जाणार होते. तर मी दिवसभर गोखले होते जाण्यासाठी इथे, पण संध्याकाळी का मला देवीनं बोलून घेतली तिच्या दर्शनासाठी. तर तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून थोडीफार कमी ना माहिती मिळाली असेल अशी मी अपेक्षा करते. आणि इथं बाहेर मस्तपैकी असे बेंच वगैरे आहेत बसायला. इतकं मस्त वाटलं ना. तर आता चला व्हिडिओ इथं संपवते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. तर भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर. चॅनलला सबस्क्राईब न करता जाऊ नका हां.